श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात मानवता संदेश फाउंडेशन व जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ वितरणाचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ भागचंद चुडीवाल होते। आमदार हेमंत उगले, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, परिवहन अधिकारी अनंत जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे, गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, राज्य क्रीडा परिषदेचे माजी सदस्य लकी सेठी, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, महेश रक्ताटे, माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुम शेख, रईस जहांगीरदार, आदिनाथ जोशी, अशोक उपाध्ये, डॉक्टर निशिकांत चौडण, मारुतराव राशीनकर आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूरच्या शांततेसाठी सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र काम करण्याचे आवाहन केले। प्रारंभी मानवता संदेश फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम खान पठाण यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन ॲडव्होकेट समीन बागवान यांनी केले तर आभार अशोक उपाध्ये यांनी मानले। या कार्यक्रमाला माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजी बारगळ, ॲडव्होकेट शफी शेख, ॲडव्होकेट कलीम शेख, प्रा. सतीश म्हसे, प्रा. ज्ञानेश गवले, राजेंद्र हिवाळे, प्रवीण जमदाडे, लाबाजी कोल्हे, जीवन सुरुडे, मारुती राशीनकर, प्रदीप आहेर, अनिल पांडे, महेश माळवे, सचिन उघडे, लाल मोहम्मद जागीरदार, मिलिंद साळवे, देवीदास देसाई, चंद्रकांत झुरंगे, सलीम जहांगीरदार, सुनील साळवे, अवधूत कुलकर्णी, गणेश पिंगळे, किशोर त्रिभुवन, राजू गायकवाड, सचिन शिंदे, आयास तांबोळी यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिरंगा न्यूजसाठी गणेश ताकपेरे, श्रीरामपूर। उसने मानो सारे इंसानियत को बचा लिया। मग याच मार्गावर आपण सगळे इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दृढ संकल्प करूयात आणि इथे मला आज प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या ग्रंथानावर सोहळ्यास राहण्याची संधी मिळाली। या निमित्त मी आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो। थँक्यू। धन्यवाद सर। जाण्याची सर्वांनाच घाई आहे, सर्वांनाच। डॉक्टर साहेबांचं आपल्याला सर्वांनाच आहे। खूप कमी वेळ देऊयात आपण एक दुसऱ्याला, कारण ज्या पद्धतीने जोशी साहेबांनी या ठिकाणी आपले मत मनोगतातनं व्यक्त केलं हे खूप महत्त्वाचं होतं। कमी वेळात होतं, परंतु साहेब आपण सार या ठिकाणी आम्ही अभिमानाने सांगतो हे श्रीरामपूर हे मिनी इंडिया आहे आणि खरंच आहे साहेब। धन्यवाद साहेब। यानंतर मी विनंती करतो जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाने यांना आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। तुमची माफी मागून सर्व व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी आलो, ज्यांना आमचे वडील स्वर्गीय ससाने साहेब जनाब म्हणायचे, जनाब कुठे असे आपले सलीम खान सर, पठाण सर आणि जमलेले सर्व मान्यवर, खऱ्या अर्थाने त्यांच्या बाबतीमध्ये जितकी माहिती देऊ तेवढी कमी आहे। कारण ज्यावेळेस पवित्र रमजान महिना असतो, रोज सारमत खोलला तर त्यांचं नाव आपल्याला वाचायला भेटतं की प्रत्येक पैलूवरती त्याच्यामध्ये मग पैगंबर साहेबांचा संदेश असेल किंवा कुराणमधले काही एखादे वाक्य असेल, दुआ असेल, या सगळ्या गोष्टीबद्दल अत्यंत बारकाईने सांगतात। एक हुशार माणूस आहे, तज्ज्ञ माणूस आहे आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी हे सुंदर पुस्तक आपल्या सर्वांना समोर आणलेलं आहे। खरं तर डॉक्टर साहेब माझं एक खाद्यच आहे, मला आवडीचं गिफ्ट तुम्ही दिलेलं आहे आणि यात खऱ्या अर्थाने जर आपण बारकाईने माहिती घेतली तर प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांनी आणि कुराणमध्ये सुद्धा प्रेम द्या, आदर द्या हे शिकवलेलं आहे आणि त्याचीच खऱ्या अर्थाने आपल्या संबंध देशाला गरज आहे असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा आदरणीय जनाब साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद करतो श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना। सर्वप्रथम माझे वडील आदरणीय श्री गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या पुण्यस्मृतीस मी अभिवादन करते आणि आज मानवता संदेश फाउंडेशनच्या वतीने इथे अतिशय पवित्र आणि एकदम स्वच्छ साफ दिलाने मनाने कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचं प्रथम खूप खूप अभिनंदन करते। इतका छान संदेश देणारं पुस्तक तुम्ही सगळ्यांना दिलंय। सगळेजण माझ्या आधी जे बोलले त्यांनी सगळ्यांनी, समीन भाई, तुम्ही सगळेच जण जे मौलाना साहेब तर गेले, खूप छान संदेश दिलाय आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी वागलं आणि त्याच्या पद्धतीने राहिलं तर खरंच अमन शांती राहायला काहीच अडचण होणार नाही। आपल्या सगळ्यांना शहरामध्ये, भारतामध्ये, पलीकडच्या देशांमध्ये सुद्धा अमन आणि शांती राहील। धन्यवाद। मंजुश्रीताई मुरकुटे यांना।
खरं तर आज या ठिकाणी मानवता संदेश फाउंडेशन आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांच्या वतीने हा जो पैगंबरांचा जीवनचरित्र विषयक जो ग्रंथ आहे त्याचा वितरण समारंभ या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मामा मन आणि चुडीवाल काका आणि उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसलेले विचारवंत सर्वजण, पत्रकार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी खरं तर सलीमभाई पठाण आणि समीनभाईंना खरं तर खूप त्यांचे आभार मानले पाहिजे. कारण श्रीरामपूर हे असं शहर आहे की ज्या ठिकाणी रामनवमी आणि उरूस हे दोन्ही सण एकाच वेळी आणि एकत्र साजरे केले जातात आणि ते सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आणि मामा, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की श्रीरामपूरमधला हा जातीय सलोखा आहे तो ह्या निमित्ताने जपला जातो. आणि आजचा हा जो हॉल आहे या ठिकाणी मला असं जाणवते की सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे लोक या ठिकाणी सर तुम्ही जमवलेले आहेत आणि याचं श्रेय तुम्हाला दोघांना जाते. खरं तर एक चांगला संदेश या निमित्ताने आपण श्रीरामपूर शहराला देऊ इच्छित आहात. तर हा संदेश नक्कीच हा पुढे घेऊन सर्वजण चालतील असे मला अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी आपण जो हा ग्रंथ वितरित करत आहोत तो खरं तर मराठी भाषेत, आता अनुवाद केल्यानंतर मी बघितलं तर आपण वितरण केल्यानंतर बघितलं मराठी भाषेत आहे, सगळ्यांना सहज सोप्या भाषेत समजणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे फक्त मुस्लिम समाजाचे बांधवच नाही तर सगळ्यांनी वाचावा असा हा ग्रंथ असणार आहे असं मला वाटतं. आणि या निमित्ताने आपण सर्वजण, मामा तुम्ही इथे आलात, खरं तर वैचारिक पातळी तुमची खूप उंच आहे, मोठी आहे. आणि आतापर्यंत सलीमभाई तुम्ही जे जे कार्यक्रम ठेवले आहेत त्या कार्यक्रमाचे, प्रत्येक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मामा होते. आणि तुमचं मार्गदर्शन आमच्या श्रीरामपूर शहरासाठी अतिशय मोलाचं असतं मामा. तुम्ही पुढेही आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहताल आणि आमचा श्रीरामपूर हा नक्कीच जिल्हा होणार आहे. संगमनेरला जरी बाजूला थोडं ठेवलं ना, हा मामांच्या आशीर्वादाने होणार आहे खरं तर. कारण आमच्या श्रीरामपूर शहराचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि सर्व जाती पंथाचे लोक आम्ही या ठिकाणी एकत्र विविधतेने नटलेला आमचा देश. जसं अनंत जोशी साहेब आत्ता म्हटले, मिनी श्रीरामपूर आमचं अतिशय सुंदर आहे. आणि हा जो कार्यक्रम ठेवला, आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मानवता संदेश फाउंडेशनचे मी खरं तर आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. तालुक्याचे लोकप्रिय आमदार, लोकप्रतिनिधी हेमंत तात्या ओगले यांना. मानवता संदेश फाउंडेशन श्रीरामपूर व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद अहमदनगर अहिल्यानगर युक्त विद्यमाने आज रशीद मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र जीवनावरती मराठीचे अनुवाद केलेले आणि आज त्यानिमित्त आपण कार्यक्रम ठेवला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ BM चुडीवाल सर, आमचे मार्गदर्शक सुधीरजी तांबे काका, ते तुमच्या मामात आमचे काका आहेत. उपस्थित आमचे नेते करणदादा ससाने, अनुराधाताई अधिक, सौ मंजुश्रीताई मुरकुटे, लकीजी सेठी, रणजितजी श्रीगोड, अशोकजी उपाध्याय, रईजी जहागीरदार, जीवनजी सुरोडे, मौलाना साहेब गेले आता, मौलाना साहेब, अंजुमभाई पण गेले वाटतं, मुख्तारभाई पण गेले, बरेचसे लोक गेले, साळवे सर आहेत या ठिकाणी, देशमुख सर आहेत, बाळासाहेब देशमुख साहेब आहेत, सलीमजी जहागीरदार आहेत आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आमचे नेहमीच सर मार्गदर्शनासाठी असतात ते सलीम खान पठाण, नजीरभाई शेख, समीनभाई बागवान आणि नजीरभाई तांबोळी आणि उपस्थित सर्वच मान्यवर. कोणाचं नाव राहिलं असेल तर ते मला माफ करतील. उपस्थित आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी गाडेकर सर आहेत, माळवे साहेब गेले, मला राजशंकर साहेब आहेत, आहेर साहेब आहेत, पांडे साहेब पण गेले, मिलिंद साळवे साहेब आहेत, त्याचबरोबर रक्ताटे साहेब आहेत, झुरुंगे मामा आहेत, देवीदासजी देसाई आणि सर्वच व्यासपीठ नाही आता म्हटलं आता कुठे नावं राहायला नको. त्याचबरोबर आपले राष्ट्र सह्याद्री, आपले राष्ट्र सह्याद्रीचे आमचे मार्गदर्शक, नेहमीच त्यांचा आशीर्वाद असतो ते आमचे करंजी नवले आणि सर्वच मान्यवर, आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रम, त्याचबरोबर प्रशासनाचे आपले जोशी साहेब आहेत आणि शिकरे साहेब आहेत, या ठिकाणी PS API हे सगळेजण एक वेगळं असं तुम्ही कार्यक्रम ठेवला ज्यामध्ये शासन, प्रशासन, त्याचबरोबर सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हाच आपला खरा भारत आहे आणि हाच आपल्याला टिकवावा लागणार आहे. श्रीरामपूरची जी आपली एकता आहे, आपल्याला जी बंधुता आहे
ती बंधुता आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला अशाच पद्धतीने सर्व धर्म समभावाने सगळ्यांना एकत्रित राहावं लागेल. आणि शेवटी प्रगती तिथेच होती जिथे शांतता असते आणि इस्लामचा अर्थ शांतता आहे. इस्लामचा म्हणजे जो अर्थ जो आहे तो आपल्या मराठीमध्ये शांतता आहे आणि ही शांतताच आपल्याला सगळ्यांना मराठीमध्ये पुढे घेऊन जावी लागणार आहे. आणि ह्या शांततेमधूनच आपण जे पाहतोय भारताची प्रगती, कारण शेवटी 140 कोटींचा देश आहे आणि 140 कोटीमध्ये इतकी विविधता आहे. प्रत्येक आपले म्हणजे 10 मैलावरती भाषा बदलते, 40 कोसावरती आपलं सगळंच पूर्ण जेवण बदलतं, सगळ्याच गोष्टी आपल्या बदलतात. आणि यामधूनही आपण ज्या पद्धतीने मागच्या 70 वर्षामध्ये पुढे चाललो आहोत, ही एकता आणि ही शांतता आपल्याला घेऊन जायची. आणि मागच्या 10 वर्षामध्ये आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने जे चुकीची बीजं पेरली जात आहेत, तरी मुस्लिम लोकांनी विशेष करून जी शांतता ठेवली आहे आणि त्याला हिंदू लोकांनी जी साथ दिली, ही साथ आपल्याला खूप गरजेची आहे. आणि शेवटी आपण सर्वजण एक आहोत, सगळ्यांचंच रक्त लाल आहे आणि सगळेच माणसं आहोत, काही वेगळं काहीच नाही. परंतु काही कारणांसाठी ज्या गोष्टी काही केल्या जातात त्या झाल्या नाही पाहिजेत. श्रीरामपूरने काका शेवटी एकता ती टिकवून ठेवली. एवढ्या वाऱ्यात एवढ्या झंझावात पण श्रीरामपूरने ती एकता टिकवून ठेवली आणि सगळ्यांनी बरोबर एकत्रित येऊन, कारण आपल्याला उद्याचं श्रीरामपूर घडवायचं आहे. श्रीरामपूरमध्ये काही गोष्टींची आता आपण पाहिलं आहोत की जरासं लक्ष नसलं की खूप साऱ्या गोष्टी काका या ठिकाणी घडल्यात, तुमच्याकडे घडतात. तुमच्याकडे ते थोड्याशा परवडल्या, आमच्याकडे तर बंदूक घेऊनच रस्त्यावरती लोक पळायला लागलेले. आणि याला कुठेतरी चाप लावणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. तुमचे आशीर्वाद मला असू द्या. आणि शेवटी आम्ही सर्वजण सगळ्यांना शेवटी एकत्रित राहायचंय. पक्ष वगैरे ते नंतरचे विषय आहेत, पण शेवटी श्रीरामपूर हे आपल्याला एकत्रित टिकवायचंय. लकी सिटी, सॉरी मी आपलं नाव माहित नाही, कसं काय विसरलो, माफ करा. घेतलं ना? आणि ते म्हणलं शीख धर्माच्या आपल्यामध्ये आल्यानं तुमचंच नाव विसरलं तर परत गोंधळ व्हायचा. सगळेजण हा जो एकता आहे हे आपल्याला टिकवावं लागेल आणि श्रीरामपूरची शांतता आपल्याला टिकवावं लागणार आहे. आणि शेवटी धर्माच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे आणि ते आपल्याला चालून द्यायचं नाही. उपाध्ये काका आपल्याला हे चालून द्यायचं नाही, कारण शेवटी कुठेतरी आपण सगळेजण एक आहोत आणि आपल्याला ही शांतता टिकवली पाहिजे. श्रीरामपूरचा विकास हा आपल्याला त्या दृष्टिकोनातून घेऊन जायचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व ठीक आहे, पुढे आता इलेक्शन असतील वगैरे, सगळ्यांचे आपापले अजेंडे असतील, ते राहिले पण पाहिजेत. आणि शेवटी ही लोकशाही आणि लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेली ते स्वातंत्र्य आहे की प्रत्येकाचे विचार, आचार, विहार, आहार हे वेगवेगळे असू शकतात, परंतु तरीही आपल्याला ज्यावेळेस एकत्रित राहायचं आहे त्यावेळेस आपल्या सगळ्यांना आपलं शहर असेल, आपला तालुका असेल, आपला जिल्हा असेल, आपला राज्य असेल, आपला देश असेल, हा एकत्रित ठेवून एकसंघपणे आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. मी परत एकदा मानवता फाउंडेशन आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हा सगळ्यांना या एका सुंदर अशा छोट्याशा कार्यक्रमासाठी सगळ्यांना एकत्रित आणलं आणि सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दलही मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि शेवटी आपण सर्वजण एकत्रित आहोत, एक माणूस म्हणून आपल्याला एकत्रित यावं लागेल. राजकारण हे थोड्या वेळासाठी असतं आणि ते वेळ निघून गेले की नंतर आपल्याला एकत्रित यायचं असतं आणि आपण वेळोवेळी अशाच काही माध्यमातून एकत्रित आलं पाहिजे अशी मी मानवता फाउंडेशनलाही विनंती करेल आणि बाकीच्याही लोकांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजेत. कारण शेवटी एकत्र येणं आणि पुढे जाणं हे या दोन गोष्टी बरोबर आपल्याला सांगड घेऊन जावं लागेल. नाहीतर येणारा काळ हा विचित्र आहे. जाती भेदाच्या नावाखाली काही बीजं पेरली जातील, कारण आता जसं जसं इलेक्शन येईल तशा अजून काही गोष्टी घडतील असं एकंदरीत चित्र दिसायला लागलेलं आहे. तर त्या चित्राला न भूलता आपल्याला सगळ्यांना एकत्रित राहायचं आहे. कारण शेवटी राजकारण हे थोड्या वेळासाठी होईल, त्यानंतर जी भोगायची वेळ येईल ती खूप वाईट असते आणि ही आपल्या सगळ्यांनी आपण पाहिलेली आणि जाणीव पण आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित आपण जाऊया. जे काय असेल ते तुमच्या खांद्याला खांदा लावून एक भाऊ म्हणून आम्ही सर्वजण उभे आहोत. कधी तुम्ही आवाज दिला तरी तुमच्यासाठी आम्ही अहोरात्र आहोत. पत्रकार बांधवांनी ज्या पद्धतीने साथ देत आहेत मी सगळ्यांचा धन्यवाद देईन. कारण मला जे काही मागचे काही इन्सिडेंट होत आहेत आणि कारण शेवटी मी म्हणजे आपण एकटं काही करू शकत नाही, परंतु पत्रकारांनी ज्या पद्धतीने साथ दिली त्याबद्दल मी आपलाही धन्यवाद मानेल. कारण शेवटी जे 4 स्तंभ आहे त्यातला आपला स्तंभ सगळ्यात महत्वाचा आहे आणि श्रीरामपूरचा तो स्तंभ एकदम जिवंत आहे. याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण आपण ज्या पद्धतीने मांडतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद देतो. एकदा पत्रकारांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण ते निर्भीडपणे जे लिहितात अजिबात कुठल्याही दबावाला बळी पडत नाही. कारण त्यामुळेच शेवटी आपण काय करतो हे तुमच्या माध्यमातून पुढे येतं. नाहीतर एखाद्या कुठल्या गल्लीत एखादा इन्सिडेंट झाला तो फार बाहेर येत नाही, पण तो आपण ज्या पद्धतीने मांडतात त्याबद्दल आपले आभार. आणि मी परत एकदा
आज मोहम्मद पैगंबर यांची 5 सप्टेंबरला जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त मी सर्व आमच्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि मोहम्मद पैगंबरांचे जे विचार आहेत, शांतीचा जो संदेश आहे, तो आपण सर्वांनी या मराठी पुस्तकाच्या माध्यमातून मांडला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार मानू इच्छितो माजी महसूल मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि विशेषतः आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब, की चळवळीच्या मुशीत तयार झालेला एक तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता, ज्याला आंदोलन कळतं, ज्याला चळवळ कळते आणि ज्याला प्रश्नावर आवाज उठवणं नव्हे तर कृतीतनं त्याचं उत्तर देणं कळतं, अशा एका युवा कार्यकर्त्याला हेमंत तात्या उगलेंच्या रूपानं आपण श्रीरामपूरला एक युवक आमदार दिलेत आणि त्याचा रिझल्ट आता यायला लागलाय. तात्या, विशेषतः मी थोडा वेळ घेईल, क्षमा मागतो आपली. आपण पत्रकार बंधूंच्या या ठिकाणी आभार व्यक्त केलंय, परंतु ह्या ज्या काही घटना घडतायत, जे इन्सिडेंट होत आहेत, त्याची वेळ, त्याची काळ, या सगळ्याच बाबी जर बघितल्या आणि त्याच्यावर असणारं आपलं लक्ष, याच्यासाठी आपण घेत असणारी सूचक भूमिका ही महत्वाची आहे आणि ती फक्त वैचारिकरित्या न ठेवता आपण कृतीतनं ती समोर देखील आणून दाखवत आहे. त्याच्यासाठी मी विशेषतः श्रीरामपुरातील नव्हे, शहरातील नव्हे तर तालुक्यातील सर्वच अल्पसंख्याक समुदाय असेल किंवा अन्य जे कोणी लोक याच्यात भरटले जात आहेत विनाकारण, त्यांच्या वतीनं आपले मी विशेष आभार मानेल. आभार मानणं या ठिकाणी संयुक्तिक होणार नाही, ते आपलं कर्तव्य आहे, ती आपली जबाबदारी आहे, परंतु आपण सूचकपणे त्यात भूमिका घेत आहे, हे आम्हा सर्वांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. मी या ठिकाणी आपले पुढील वक्ते, वैचारिक ज्यांचं अधिष्ठान आहे, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाला आपल्या कृतीतनं कायम काहीतरी देण्याचा प्रयत्न केलाय, या राज्यात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दृष्टी आहे, तुम्हाला आम्हाला रंग कळतात. मी परवानगी घेतली त्यांची, अध्यक्षांच्याच परवानगीने. हा, आपण रंग समजू शकतो, कळू शकतात, एकमेकांना बघू शकतो, एकमेकाची सौंदर्य, सुंदरता आपल्याला कळते, परंतु जे जन्मजात अंध आहेत, ज्यांना या रंगाच्या पलीकडचं एक विश्व आहे, परंतु त्यांना त्यांचं खरं विश्व दाखवण्याचं काम ज्यांनी केलं, असे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष BF चुडीवाल साहेब, मी आपल्याला विनंती करेल की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत सुधीरजी तांबे साहेब यांच्या आधी व्यक्त करावं, अशी मी आपल्याला विनंती करतो. संदेश फाउंडेशन आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा कार्यक्रम ग्रंथ वितरणाचा कार्यक्रम, आणि त्यातही प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या बाबतीत जो ग्रंथ वितरण समारंभ आपण आयोजित केलाय, त्याबद्दल मी प्रथमतः आपणा सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी माझ्याकडे सलीम खान पठाण आले, नंतर आमचे समीन भाई बागवान आले. मला त्यांनी सांगितलं की डॉक्टर येत आहेत. आता डॉक्टर येत आहेत म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही ना, कारण डॉक्टरांचं सगळ्याच गोष्टी, आचरण, सगळ्याच गोष्टी खूपच छान. तर या कार्यक्रमासाठी खास आमची काही वकील मंडळी या ठिकाणी आलेले, शफी भाई आहेत, कलीम भाई आहेत, आमचे आढाव वकील साहेब आहेत, बरीच मंडळी आहेत, नंतर समीन तर आहेच. मी स्वतः वकिली करतो म्हणून माझ्या डोळ्यासमोर आधी वकील येतात आणि कृपा करून वकील उभा राहायला. हा, बाळासाहेब तर माझ्या चेंबरचेच आहेत. वकील उभा राहिला की प्रत्येकाला काय वाटतं की आता जास्त वेळ जाणार, कारण आम्हाला आर्ग्युमेंट करायची सवय, 4-4 तास आम्ही उभे राहतो. पण तसं काही या ठिकाणी होणार नाही. मी प्रथमतः जे धन्यवाद दिलाय सलीम खान पठाण आणि समीन बागवान, अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आपण आयोजन या ठिकाणी केलं. आणि इस्लाम म्हणजे खरं म्हणजे आत्मसमर्पण किंवा आज्ञा. मला काही माझ्या मित्रांनी काही पुस्तके याआधी दिलेली आहेत, ती मी वाचलीत आणि त्यातून मोहम्मद पैगंबर साहेबांचं मला चरित्र, बऱ्याच गोष्टी मला तशा ज्ञात आहेत. आणि कोणताही धर्म असं कुठेही सांगत नाही की तुम्ही
आज आपसामध्ये द्वेष निर्माण करा, आपसात तेढ निर्माण करा, आपसात वाईटपणा निर्माण करा. या ठिकाणी मला तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कविवर्य सुरेश भट यांची कविता मानवाने माणसाशी माणसासमोर राहावे, यामध्ये सगळ्या जाती धर्माचा उल्लेख आहे. कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा त्यांनी नामोल्लेख केलेला नाही. माणूस हा माणूस आहे. मग तो कुठल्या जातीचा आहे, तो जैन आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, आणखी कोणी असो, तर मानवाने माणसाशी माणसासमोर राहावे. आणि म्हणून तर इस्लाम आणि ही मुक्ती दोन्ही अतिशय दोघांचं कॉम्बिनेशन आहे. त्या आता मगाशी म्हणजे मला जे बोलवण्यात आलं डॉक्टर, तर मी अंध संस्थेचा अध्यक्ष म्हणून बोलवलं. मी राजकारणी नाही हे सगळ्यांना माहिती आहे, आणि गेले अनेक वर्ष मी समाजकारणच करतो. त्यासाठी मला हेमंत साहेबांचा आशीर्वाद आहे, डॉक्टरांचा तर प्रथम पासूनच आहे, अनुताईंचा आहे, मंजुश्रीताईंचा आहे, आमचे करण दादा आहेत, सगळेच आहेत, शेळके सर आहेत, आमचे करण दादा नवले आहेत, राष्ट्र सह्याद्रीचे संपादक, नंतर आमचे गाडेकर साहेब खूप प्रसिद्धी करतात, आहेर साहेब वगैरे. आणि यांच्यामुळे खरं म्हणजे माझं नाव कधी कधी येतं पेपरमध्ये, पण कधी कधी का होईना येतं. तर ह्या ज्यावेळेस आपल्या मला वाटतं याचे उपवास होतात आपले रमजान मध्ये, तर शेवटी जकात हा एक शब्द आहे. मला वाटतं जकात म्हणजे आपल्या उत्पन्नावर मला वाटतं ते आधारित आहे. 52.5 तोळे चांदी, मी चांदी वाचले, आणि त्या ती चांदी नसेल तर त्या किमती इतकी रक्कम, त्याचा 40वा भाग किंवा तुमच्या वार्षिक उत्पन्नाचे 2.5%. आता हे जकात हा शब्द माझ्या का लक्षात आला, माझे स्नेही आता ते स्वर्गवासी झाले, जमशेद खान पठाण वकील साहेब नेवाशाचे, तर ते एक दिवस माझ्याकडे दोन्ही बंधू आले, रशीद खान आणि जमशेद खान दोन्ही आले. माझे त्यांचे खूपच म्हणजे जवळीकीचे संबंध. ते आले म्हणे की मला तुमच्या संस्थेत काही रक्कम द्यायची, माझी जकात इतकी आहे. भली मोठी रक्कम त्यांनी मला सांगितली. मी म्हटलं एवढी जकात कशी होते, तर म्हणे 2.5%. तुम्ही म्हटलं जर एवढी मोठी रक्कम फक्त 2.5% असेल तर बाकीची किती आहे. आता ती फॅमिली खरं म्हणजे ती पठाण फॅमिली खूप मोठी आहे, म्हणजे त्यात काही फार आश्चर्य करण्यासारखी बाब नाही. तेव्हापासून मला तो जकात शब्द आठवला. त्या व्यक्तीने केलं. त्यानंतर माझ्याकडे आपले आलमभाई शेख बेलापूर गावातले, ते शिरखुर्म्याचा कार्यक्रम बागवान वकील साहेब ते करतात माझ्याकडे. तर तो कार्यक्रम सुद्धा खूप मोठा होतो. ते सुद्धा काही ना काही जकात या शब्दाखाली देतात. तर हा जो शब्द आहे जकातीचा, तो खरं म्हणजे खूप छान आहे की सगळ्या पीडितांना, जे गोरगरीब असतील, जे अगदी दारिद्र्याच्या रेषेखालच्या असतील, अशा लोकांना जर ती मदत होत असेल तर खरं म्हणजे खूप छान आहे ते. आणि जकात म्हटलं की देणगी आली. मी जकात हा शब्द देणगी या अर्थाने घेतो. आता देणगी म्हटलं की अगर पाना है तो कुछ देना पडेगा. तर एक फक्त 2च मिनिटं घेतो मी डॉक्टर. राजा भोरचं नाव तर मला वाटतं सगळ्यांनी ऐकलेलं आहे. राजा भोरचा दरबार, त्या दरबारामध्ये तो दरबार संपला आणि त्या दरबारातून राजकवी बाहेर पडले. राजकवी बाहेर पडले. खूप कडक ऊन होतं मे महिन्यात, जसं रमजान आपला मे महिन्यात होतो फार वेळा, आणि ते उपवास अतिशय कडक होतात. तर एक दरिद्री फुटपाथवरून चालला होता. उज्जैनची कथा आहे ही, मिलिंद साहेब. तर त्या उज्जैनच्या रस्त्यावरून अत्यंत कडक उन्हात अतिशय गरीब, खूपच म्हणजे त्याच्या पायात चप्पल नाही, अंगात नीट कपडा नाही. राजकवीने ते पाहिलं. राजकवीने ते बघितल्यानंतर स्वतःच्या पायातली चप्पल राजकवीने त्या व्यक्तीला दिली. राजकवी अनवाणी चालायला लागले, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्लिप शॉट म्हणतो.
अनवाणी चालायला लागले. तितक्यात राजाचा माहूत हत्ती घेऊन येत होता. मग त्या माहुताने त्या राजकवीला हत्तीवर बसवलं. हत्तीवर राजकवी बसले, त्यामुळे आता राजकवीचा उन्हाचा पायाने चालण्याचा प्रश्न मिटला. त्या ठिकाणी पाठीमागून राजे त्यांचा रथ घेऊन येत होते. त्यांनी पाहिलं की राजकवी आज हत्तीवर चाललेत. ते म्हणे, अरे हे काय, तुम्ही आज हत्तीवर कसे? मग त्यांनी त्यावेळेस जे उत्तर दिलं की टूटा जूता दिया दान में, इसका ये परिणाम. हत्तीकडे हात केला त्यांनी. मिला बैठने को यह हाती दान बडा शुभ का. तर हे दान जकातीच्या रूपाने सुद्धा आपण ज्या पद्धतीने वितरित करता, त्याकरता मी आपल्या सगळ्यांना, सगळ्या मुस्लिम समाजाला आदराने सलाम करतो. या ठिकाणी शहर काझी अकबर अली साहेब आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी खूप काही गोष्टी खूप छान सांगितल्या. त्यांची जर भाषणं आपण वेळोवेळी असे ठेवली सलीम खान भाई, तर मला वाटतं की पुष्कळ गोष्टी, अनेक लोकांच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत ते गैरसमज दूर होण्यासाठी याची मदत होईल. आपण जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, माझ्यासारख्याला आपण बोलवलं, माझ्यासारख्याला सन्मानित केलं, बहुमान केलात माझा, मी त्याबद्दल आपला आभारी आहे. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या श्रीरामपूरच्या गट शिक्षणाधिकारी साईलता सामलिटे मॅडम, मी मुदस्सर शेख यांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. त्यांनी या ठिकाणी एक आपल्याला विनंती वजा जातात सगळ्याच, त्याशिवाय सगळ्या सर्व धर्मनी मिरवणुका ज्या जातात त्यांचं ते राम मंदिर चौकामध्ये एक मंडळाकडनं ट्रॉफी देऊन त्याचा सत्कार व सन्मान करतात. याची जी सुरुवात त्यांनी केली ती संगमनेरमध्ये आधी हे केलं जायचं, ही योजना राबवली जायची, ती त्यांनी श्रीरामपुरात रोड केली. ते गेल्या कित्येक वर्षापासून ते करतायत. त्याचं आमंत्रण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. 6 तारखेला संध्याकाळी 7 वाजता तो कार्यक्रम राम मंदिर चौकात असतो. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय डॉक्टर साहेब सुधीरजी तांबे साहेबांना आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अतिशय चांगला कार्यक्रम, समाज उपयोगी आणि आजच्या घडीला अत्यावश्यक असलेला हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मानवता संदेश फाउंडेशन व उर्दू साहित्य परिषद अहिल्यानगर यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. मला खरोखर आमचे मित्र सलीमभाई आणि समीनभाई या दोघांनाही खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत की अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण नेहमीच कार्यक्रम आयोजित करत असता. इथे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय ॲडव्होकेट चुडियाल साहेब, आपले लोकप्रिय आमदार हेमंतजी ओगले, त्याचप्रमाणे आपल्या माजी शहराच्या नगराध्यक्ष अनुताई अधिक, करणदादा ससाने, मंजुश्रीताई मुरकुटे, रामेश्वरजी शिकरे साहेब, तसेच श्रीयुक्त जोशी साहेब, आदरणीय शेळके माजी प्राचार्य शेळके सर, डॉक्टर जगदने, रणजितजी श्रीगौड, बाळासाहेबजी देशमुख, मुक्तारजी शहा, त्याचप्रमाणे उपस्थित करण नवले, प्रदीप आहेर, श्रीयुत देसाई, अशोकराव गाडेकर, उपस्थित श्रीयुत महेश रक्ताटे, श्रीयुत अनेक अंजुम भाई आहेत, मौलाना अकबर अली शहर काझी, त्यांनी आपल्या इथे मार्गदर्शन केलं, बाबूरावजी उपाध्याय, सर्वच उपस्थित अशोकराव उपाध्याय, लखी शेट्टी आमचे मित्र आणि सर्व वकील संघ आणि सर्वच. आता वेळ खूप झालेला आहे आणि सर्वत्र आपल्याला माहिती की गणेश उत्सव चालू आहे. आमच्या सर्व इथे बसलेल्या सर्वांनाच तिकडे जाण्याची घाई असेल. खरं तर अतिशय म्हणजे म्हणतो की श्रीरामपूरचे सगळे कारभारी इथे आलेले आहेत. हे सगळे राजकीय कारभारी आहेत, इकडे सगळे प्रशासकीय कारभारी आहेत आणि सर्व सामाजिक क्षेत्रातले कारभारी आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं की मला श्रीरामपूरबद्दल नेहमीच आदर वाटतो, कारण पहिल्यापासूनच इथे एक बंधुत्वाची भावना कशी होईल यासाठी सतत प्रयत्न या ठिकाणी केले जातात. आदरणीय अधिक साहेब होते, त्यांचेही नेहमी 2 समाजाबद्दल खूप चांगले संबंध साहेबांचे होते.
नंतर जयंतराव ससाने होते, त्यांनी देखील सतत अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले होते. शेवटी मला असं वाटतं की नेतृत्वावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि इथल्या सर्व नेत्यांनी सदैव हा सद्भाव जपण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. इथे खूप चांगला उपक्रम यासाठी की महात्मा गांधी म्हणायचे की ज्यांनी त्यांनी आपल्या धर्माचं पालन जर योग्य रीतीने केलं तर जगामध्ये कुठलाही धार्मिक वाद होणार नाही. कारण प्रत्येक धर्मात काही वेगळं सांगितलेलं नाही ना. तुम्ही एक सहज बघा की सगळे धर्मसंस्थापक जे आहे त्यांच्यापूर्वी काही धर्म नव्हता का? मोहम्मद पैगंबरापूर्वी पण धर्म होता ना. म्हणून हे सगळे धर्मसंस्थापक आहेत, हे खऱ्या अर्थाने धर्मसुधारक आहे. प्रभू रामचंद्रांचे आपण पाहिलं तर त्यांनी शबरीची बोरं खाल्ली, एक आदिवासी महिला तिची उष्टी बोरं खाल्ली, म्हणजे मानवतावाद त्यांनी सांगितला. हेच म्हणजे कुठल्याही आपण प्रभू येशूचं जरी आपण चरित्र पाहिलं तर त्यांच्यापूर्वी सुद्धा तिथे धर्म होते, परंतु त्यांनी सगळ्यात महत्त्व कशात दिलं किंवा करुणा, तुम्ही लोकांसाठी लव दाय नेबर, तेच आपण बघतो की प्रत्येक धर्मामध्ये ही सर्व मानवतावादीच मूल्य तिथे सांगितलेली आहेत. त्यामुळे खरं म्हणजे आता आपण बघतोय की मित्रांनो माणसाचा मेंदू इतक्या वेगाने प्रगल्भ होत चाललेला आहे. आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय सुरू केलं आहे, आता प्रतिमानव आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचं म्हणजे रोबोच्या माध्यमातून प्रतिमानव तयार करत चाललो. पण एक प्रश्न आपल्याला पडतो की मग आपली मनं का विकसित होत नाही, आपल्या मनामध्ये का असं होत नाही, किंवा मन जसं आपलं बुद्धी मेंदू इतका प्रगल्भ होत चालला तसं मन जर विकसित झालं. आणि आता मला तर वाटतं की आपलं हे जग हे ग्लोबल झालेलं आहे. तुम्ही अमेरिकेत गेला तर तिथे मी बघतो की पाकिस्तानी माणसाला म्हणजे मुस्लिम माणसाला आणि भारतीय माणसाला एकाच खोलीमध्ये बऱ्याच वेळेस राहावं लागतं. तुम्ही कतारला गेलं तर पहा, तुम्ही इथे जा, तुम्ही मिडल ईस्टमध्ये जर गेलात तर सगळे एकत्रच राहतात, त्यांचे प्रश्नही सारखेच असतात, एकाच ठिकाणी ते सगळे राहत असतात. तिथं तर त्यांना असं म्हणून चालत नाही आणि ते इतके एकमेकावर प्रेम करतात. मी एकदा इंग्लंडला गेलो होतो, तिथे एक मुस्लिम मुलगी आम्हाला भेटली. आम्ही रस्त्यात शोधत होतो काहीतरी आणि ते कोणतरी एका इंग्लिश माणसाला मी विचारलं, ती एकदम पुढे आली, चलो चलो मैं दिखाती हूँ. ती मुलगी इतकी भावनावश झाली. मिसेस तांबे पण माझ्याबरोबर होत्या. हे शेवटी मित्रांनो हे मला असं वाटतं आणि माझं ते अनुमान आहे की जो सामान्य मनुष्य असतो तो कधीही जातीवादी नसतो, तो कधीही धर्मवादी नसतो. मी असे अनेक उदाहरणं सांगेन की जिथे आता मला परवा एक मी अकोला बाळापूरला गेलो होतो, तिथे एक आमचे एक मित्र भेटले. ते म्हणजे मी नगरसेवक म्हणून निवडून येतो, माझ्या वॉर्डमध्ये 20% सुद्धा मुस्लिम नाही आहेत, सगळे बरेचसे 80% हिंदू आहेत आणि मी गेल्या 5-6 टर्म त्या ठिकाणी निवडून येतो. मग इथं कुठं सामान्य मनुष्य हा अत्यंत मित्रांनो उदार मनाचा आहे. तो कधी आमच्या इथे सैदबाबाच्या दर्ग्याला अनेक हिंदू लोक त्या ठिकाणी वंदन करायला जात असतात. तिथं पाहत नाही बाबा हे मुस्लिम कुणी दर्गा आहे, तिथं अनेक लोक जातात, नवस बोलतात. तिथे तीच अवस्था आहे. आमच्या इथे एक गाव आहे, तिथे त्या गावामध्ये एक दर्गा आहे, पण तिथे कुणीच मुस्लिम नाही आहे. ते बाकीचेच लोक जातात, त्यांना समजत नाही काय बोलायचं काय नाही ते, पण ते जातात तिथे चादर घालतात, तिथे नमस्कार करतात. तर सामान्य मनुष्य जो आहे तो खऱ्या अर्थाने तो अतिविशाल मनाचा आहे. त्याला ही जी काही आपल्या राजकारणातले काही स्वार्थी माणसं असतात ते करप्ट करत असतात, सतत त्याच्या मनामध्ये काहीतरी विष. आता इथे घडलेले प्रसंग असतील किंवा संगमनेरमध्ये घडले, हे कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी घडवून आणलेले असतात. आणि होतं काय की ज्यांच्या दुष्ट भावना आहेत ते मात्र खूप कार्यरत झाले, त्यांच्या इतके ते जोराने कामाला लागलेले आहेत वाईट गोष्टी पसरवण्यासाठी, धर्माधर्मामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी, काही गैरसमज निर्माण करून द्यायचे, मुस्लिम लोकांबद्दल काही गोष्टी सांगायच्या की 1950 साली इतके मुस्लिम होते की सगळा भारत हा मुस्लिममय होऊन जाईल. आत्ताच ज्या काही लोकसंख्येच्या मागच्या सेन्ससप्रमाणे जे आलेले आकडेवारी जर पाहिले तसं त्याचा संबंध शिक्षणाशी असतो. मी नेहमी केरळ राज्याचं उदाहरण देतो. केरळ राज्यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन सगळे समान आहेत साधारणपणे. तिथे तुम्ही जर पाहिलं तर तिथे कुटुंब नियोजनाचं प्रमाण इतकं म्हणजे सगळ्यात जास्त आहे भारतामध्ये. त्याचं कारण काय? शिक्षण आहे. मग शिक्षण जर चांगलं झालं तर आता पहा तुम्ही हिंदू मुस्लिम जो काही म्हणतो की लोकसंख्येचा ग्रोथ आहे ती जवळजवळ आता सारखी जाईल, किंचित फरक त्या ठिकाणी राहिला. मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण लोकांना समजावून सांगितल्या पाहिजे. कॉम्रेड गोविंद पानसरे साहेबांनी खूप छान पुस्तिका त्या ठिकाणी तयार केल्या. आपण कमी पडतोय, आपण फक्त विचार करतो, चिंतन करतो, चिंता करतो, परंतु खऱ्या अर्थाने आता लोकांमध्ये गेलं पाहिजे. ते जेवढे शेवटी वाईट लोक जेवढे आहेत तेवढे चांगली माणसं पण समाजामध्ये असतात.
त्यामुळे ते ज्या पद्धतीने चुकीच्या स्वतःच्या फायद्यासाठी लोकांमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपण जर जाऊन लोकांना सर्व सांगितलं, आता मध्ये संगमनेरला एक चांगला कार्यक्रम झाला, तिथं मस्जिद परिचय केला होता, म्हणजे सगळे लोक आले व मस्जिद कशी असते तेच लोकांना माहीत नसतं. अनेक हिंदू लोकांना मस्जिद कशी असते ते माहीत नाही. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाला सुद्धा हिंदू टेम्पल कसं असतं ते दाखवलं पाहिजे. आणि शेवटी मित्रांनो, आता मला तर असं वाटतं की आपण आता अशा एका काळामध्ये आलो की आपण सर्वच धर्मांचं पालन केलं तर काय बिघडणार आहे. आपण ईदही साजरी केली, आपण दिवाळी साजरी केली आणि आपण सर्व धर्माचे जर आपण सण आनंदाने साजरे केले तर हेच मला वाटतं या लोकांना उत्तर आहे. अशा लोकांची बहुसंख्य संख्या आहे जे अशा पद्धतीने, आता काही भोळी माणसं असतात, मग त्यांना ते काहीतरी खोट्या नाट्या गोष्टी सांगतात. त्यांच्या मनामध्ये जे काही गैरसमज आहे ते आपण दूर केले पाहिजे. साने गुरुजींनी इस्लामवर जे पुस्तक लिहिलं ते आपण वाचलं पाहिजे. इतकं सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. मोहम्मद पैगंबरांबद्दल इतक्या चांगल्या गोष्टी तिथे लिहिल्या. त्यांनी तिथे भट यांचं, सुरेश भटांची कविता गजल त्या ठिकाणी वाचून दाखवली. ते साने गुरुजींनी लिहिले की मोहम्मद पैगंबर किती संवेदनशील होते, किती दयाळू होते. कुठल्याही एखाद्या माणसाचं दुःख पाहिलं की त्यांच्या डोळ्यातनं लगेच अश्रू व्हायला लागायचे. इतकं मोहम्मद पैगंबरांचं वर्णन त्यांनी तिथे केलं. त्यांनी हिंसेचा सतत त्या ठिकाणी धिक्कार केलेला आहे. आणि म्हणून कुणी धर्माच्या नावावर जर अशा काही प्रकार करत असतील तर ते धर्मामध्ये कुठेही असं त्या ठिकाणी लिहिलेलं नाही. आपण बघतो की धर्माचा खरा अर्थ जर मित्रांनो पाहिजे असेल की एकता, तर आपल्या वारकरी संप्रदायाचं पाहणं. वारकरी संप्रदायामध्ये सजन कसाई आहे, तिथे शेख मोहम्मद आहे आपले श्रीगोंद्याचे, तिथे लतीफ मोमीन आहेत. यांनी सगळ्यांनी विठ्ठलाची भक्ती केली. विठ्ठलाला त्याची भक्तीबद्दल काही वाटलं नाही ना, आणि त्यांनाही भक्ती करताना काही वाटलं नाही. आजही शेख मोहम्मद यांच्या तिथनं त्या ठिकाणी पंढरपूरचं या ठिकाणी वारी त्या ठिकाणी निघते. तसंच संत तुकारामांनी सुद्धा अल्लाची स्तुती केलेली आहे. अल्ला काय म्हणजे सबदेव आहे, म्हणजे ज्याला जे पाहिजे ते अल्ला देतो, म्हणजे ईश्वर देतो. कारण शेवटी अल्ला म्हणजे ईश्वरच आहे. ईश्वर म्हणलं तरी ईश्वरच आहे, गॉड म्हणलं तरी ईश्वरच आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण आता अशा एका युगामध्ये आलो की आता आपलं जग छोटं होत चाललेलं, आपल्याला एकत्र राहायचं आहे. एक भारत म्हणून सुद्धा आपण विचार केला पाहिजे ना. जगामध्ये बघा बरं, आपला आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला, 6,000 लोक मृत्युमुखी पडले. किती दंगली झाल्या अमेरिकेमध्ये? एक सुद्धा दंगल झाली नाही मित्रांनो, एक सुद्धा दंगल झाली नाही. मी एकदा मलेशियामध्ये गेलो होतो, ते मुस्लिम बहुल देश आहे तो. मी गेलो त्याच्या 2 दिवस आधी काहीतरी त्या ठिकाणी डुक्कर कापून मशीदमध्ये टाकलं होतं. मी पाहिलं तर एकदम शांतता, कोणी दंगल नाही, कोणी रस्त्यावर लोक नाही आहेत. पण तिथे जे दोषी होते त्यांनी पकडलं आणि तुरुंगात टाकून दिलं. तर अशा पद्धतीने आपण कुठेतरी एक पद्धत ठरवली पाहिजे ना. जिथं आता सांगतो की काहीतरी एखादा म्हणजे त्याला एक चांगली लोकशाही आपण म्हणतो की जर 2 समाजामध्ये काही मतभेद होऊ शकतात, मग ते झाले तर तिथे आपण ते संवादाने मिटवू शकतो ना. जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु हे सगळं मी सांगतो की अवघड नाही आहे. फक्त ज्या शक्तींना हे नको आहे त्या शक्ती आज इतक्या प्रबळ झालेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला अधिकाधिक काम करण्याची गरज आहे. दुर्दैवाने तो म्हणजे पहिल्यापासूनचा इतिहास आहे. प्रत्येक याच्यामध्ये मला वाटतं इस्लाममध्ये सुद्धा सैतानचा उल्लेख आहे ना. आणि सैतान बऱ्याच वेळेस प्रबळ असतो, तो म्हणजे तो देवापेक्षाही कधी कधी प्रबळ असतो. तसंच भारताच्या आपल्या हिंदू पुराणात सुद्धा ते असुर असतात, ते असुर देवापेक्षाही प्रबळ असतात. बऱ्याच वेळेस असुरांनी देवाला सुद्धा कैदेत टाकलेलं आहे. तेव्हा हे असुर जे आता वाढलेले आहेत त्या असुरांच्या विरुद्ध आपल्याला खऱ्या अर्थाने लढा द्यायचा, आणि त्यासाठी आपल्याला एकत्रित आलं पाहिजे. मी सांगतो, परत सांगतो की धर्म म्हणजे काय, हे बाह्य वस्त्रांसारखे आहे मित्रांनो. काय फरक आहे सांगा ना मला. बिनीथ द स्किन आपण सगळे सारखेच आहोत ना. काय फरक आहे? जर परवा आमच्या इथे एक दुर्दैवाची घटना घडली. एक गटार त्या ठिकाणी झाली आणि एक हिंदू मुलगा तिथे उतरला, तो तिथे गुदमरला. त्याला वाचवण्यासाठी काही विचार न करता एक मुस्लिम तरुण त्या ठिकाणी पुढे गेला, तोही तिथे शहीद झाला. मला सांगा ना की मानवाच्या हृदयाच्या आत जर आपण जाऊन पाहिलं तर खरोखर कोणी असं मानत नसतं. परंतु आपल्याला हे वातावरण त्या ठिकाणी अधिक वृद्धिंगत करायचं, आणि त्यासाठी नेतृत्वाची खरं म्हणजे खूप आपल्यासारखे केवळ नेतृत्व म्हणजे फक्त आपण राजकीय नेतृत्व म्हणून पाहतो असं नाही आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या आपण अधिक पुस्तकं लिहिली पाहिजे, अधिक विचार मांडले पाहिजे, आणि त्याच्याद्वारे आपण समाजामध्ये जे काही लोक अशा पद्धतीने या गोष्टी पसरवतात त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आज दुर्दैवाने
जी चांगली माणसं ती शांत बसतात, जी वाईट माणसं ती अधिक कार्यरत झालेली आहेत. आणि म्हणून आपल्याला हे जे काही मी सांगितलं की प्रत्येक धर्माबद्दलची माहिती लोकांनी जर सांगितली, अगदी लहान मुलं, शाळेतली लहान मुलं, एकदम छोटी छोटी मुलं जे असतात ते एकमेकांच्या धर्मांबद्दल बोलतात. त्यांना धर्म म्हणजे काय माहिती नाही आहे, त्यांनी कधी दुसऱ्या धर्माच्या घरी पण ते गेलेले नाही, कुणाला पाहिलेलं पण नाही आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये विष त्या वयामध्ये पेलं जातं. किती वाईट गोष्ट आहे मित्रांनो. आपण एका विकसित भारताचं स्वप्न पाहतो. मी मगाशी अमेरिकेचं उदाहरण दिलं. म्हणजे अमेरिकेत आपले बाकीचे मतभेद काही असते, परंतु त्या लोकांनी काही एक सिस्टीम केली, व ठीक आहे, जो दोषी आहे त्याला पकडायचं, त्याला शिक्षा करायची. परंतु आपण मात्र पुढे पण काही गोष्ट घडली की त्याच्यावर इतकं वादळ पेटून द्यायचं, गैरसमज प्रसवायचे. आणि म्हणून आपल्याला आता अशा पद्धतीने दोन समाजामध्ये संवाद कसे अधिक होतील, वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने आपण एकमेकांमध्ये अधिक कशा पद्धतीने मिसळू, तर आपण त्याच्यात खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो. आपण विकसित भारताचे स्वप्न पाहतो. किती प्रश्न आहेत आपल्यासमोर. बेरोजगारीचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे. आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, तो मानवी विकास निर्देशांक म्हणतात, त्याच्यामध्ये आपण जगामध्ये 193 देश आहेत जगात, त्याचा आपला नंबर 136 आहे. आपण किती पाठीमागे आहोत. उगाचच आपण म्हणजे आम्ही फार मोठे, आम्ही फार मोठे. खूप आव्हान आहे आपल्यासमोर. आणि आपण जर रोज उठून अशा, मी तर यांना गैरलागू प्रश्न म्हणतो, धार्मिक चर्चा ह्या गैरलागू आहेत असं माझं मत आहे. त्याची गरजच नाही ना काही चर्चा करायची. ज्याने त्याने आपला धर्म पाळावा आणि सर्वांनी एकमेकांशी, शेवटी आपली घटना आहे, राज्यघटना आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना समान कायदा आहे ना. तिथे काही त्या राज्यघटनेचं पालन केलं तर मला असं वाटतं की आपल्याला बाकी कुणालाही कुठे इथे बसलेलेच आहे त्यांना सुद्धा काम सोपं होऊन जाईल. नाही तर आजकाल तिथं तर मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना आता गणपती आले टेन्शन, परत काही आणखीन काही आलं की टेन्शन. किती टेन्शनमध्ये ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जगत असतात. आणि मित्रांनो, आपण एक चांगला भारत आपल्याला घडवायचा आहे. आणि म्हणून समाजामधली जी चांगली माणसं आहेत त्यांनी पुढे आली पाहिजे. आमचे मित्र सलीमभाई नेहमीच प्रयत्न चालू असतात, समीनभाई नेहमीच प्रयत्न करतात की वेगवेगळ्या माध्यमातून ते या ठिकाणी दोन समाजामध्ये कशा पद्धतीने सद्भाव निर्माण होईल, एकमेकांना कशा पद्धतीने आपण ओळखून एकमेकांच्या अधिक कसे जवळ येऊ, असे प्रयत्न आपण त्या ठिकाणी केले पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मित्रांनो, या निमित्ताने खरोखर खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी सलीमभाई आणि समीनभाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथे आयोजित केला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि एक पॅटर्न आपण आता श्रीरामपूर आणि संगमनेर पॅटर्न सुरू करू की जो भारताला त्या ठिकाणी संदेश देईल की बाबा आम्ही हे किती ताकदवर असू दे, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में. तर आपण सगळेजण पुढे जाऊया आणि एक आनंदाचं वातावरण, एक सेक्युलरिझमचं वातावरण. अभिमानाने सांगितलं पाहिजे मी सेक्युलर आहे म्हणून. लोक घाबरतात आता, त्यांनी एवढी टीका करतात ते आपल्यावर, पुरोगामीला पुरोगामी म्हणतात, सेक्युलरला अजून काहीतरी म्हणतात, आणि आपण घाबरून जायला लागलो. आता आपण धाडसाने बोलायला सुद्धा तयार नाही. तेव्हा आपल्याला हे धाडस दाखवावंच लागेल, येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी दाखवावं लागेल, आणि ते दाखवण्याची शक्ती आपल्याला मिळो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उपस्थित सर्वांना या ठिकाणी आपला आजचा हा जो पैगंबर मोहम्मद यांचे पवित्र जीवन हा ग्रंथ आहे, आपण सर्वांना या ठिकाणी वितरित करणारच आहोत. तत्पूर्वी काही प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थितांच्या हस्ते आपण हा ग्रंथ या ठिकाणी स्वीकारतोय. मी BF चुडीवाल साहेब आणि डॉक्टर सुधीर तांबे साहेब यांना विनंती करतो की आपण या ग्रंथाचं वितरण या ठिकाणी करावं. मी अशोक गाडेकर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन या ग्रंथाचा स्वीकार करावा. यानंतर मी कॉम्रेड जीवन सुर्डे यांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी ग्रंथाचा स्वीकार करावा. जिल्हा प्राथमिक शाळेचे श्री रहाटे सर, आपल्याला विनंती आहे आपण देखील या ठिकाणी या ग्रंथाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर लोकमतचे माजी उपसभापती श्री ज्ञानेशजी गवले साहेब, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी या ग्रंथाचा स्वीकार करावा. सुकळे सरांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. उपस्थित सर्व सन्मान्य अतिथींना या ठिकाणी हा ग्रंथ मानवता संदेश फाउंडेशनच्या वतीने वितरित करण्यात येतोय. मी आपणास या मानवता संदेश फाउंडेशन आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पैगंबर जयंतीच्या निमित्तानं ते आपला बहुमूल्य वेळ देऊन आपला बहुमूल्य वेळ दिला
मी पुण्याचे एकदा BF चिडवाल साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आपण सर्वांचं खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करतो, आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा हा असे जाहीर करतो. या कार्यक्रमाला माजी प्राचार्य TE शेळके, प्रा. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजी बारगळ, ॲडव्होकेट शफी शेख, ॲडव्होकेट कलीम शेख, प्रा. सतीश म्हसे, प्रा. ज्ञानेश गवले, राजेंद्र हिवाळे, प्रवीण जमदाडे, लाबाजी कोल्हे, जीवन सुरुडे, मारुती राशीनकर, प्रदीप आहेर, अनिल पांडे, महेश माळवे, सचिन उघडे, लाल मोहम्मद जागीरदार, मिलिंद साळवे, देवीदास देसाई, चंद्रकांत झुरंगे, सलीम जहांगीरदार, सुनील साळवे, अवधूत कुलकर्णी, गणेश पिंगळे, किशोर त्रिभुवन, राजू गायकवाड, सचिन शिंदे, आयास तांबोळी यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिरंगा न्यूजसाठी गणेश ताकपेरे, श्रीरामपूर. ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.